म्हटल्यानंतर त्यांना जगातल्या कुणी जरी सांगितलं असतं तरी गगनगिरी महाराजांनी त्यावेळच्या त्या बाल योगेश्वरांनी कुणाचंही ऐकलं नसतं. पण पाटणकर घराण्यातच जन्म घेतल्यामुळं राजाज्ञा मोडायची नाही हे त्या रक्तातच होतं. त्यामुळे त्यांनी राजाज्ञा मोडली नाही. त्यांना होकार भरला. राजाराम महाराजांच्या बरोबर ते कोल्हापूरला आले. राजाराम महाराजांनी त्यांची इतकी काळजी घेतली की त्यांच्यावर 2 माणसं नेमली. त्यांनी 2 माणसं नेमली. सांगितलं हे काय करतात, त्यांना सगळं काय लागेल त्या सुविधा पुरवा. आणि महाराजांनी चौकशी केल्यानंतर महाराजांना समजलं की दूध जरी ठेवलं असलं तर ते तिथंच असतं. हे सतत कुठल्या तरी एखाद्या शेजारच्या जंगलामध्ये बसलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सोडू. पण गगनगिरी महाराजांनी आम्हाला सांगितलेला शब्द आमच्या लक्षात आहे. त्यावेळच्या काळामध्ये मी ज्यावेळी कोल्हापूरला आलो, महालक्ष्मीशी मी संवाद साधत असताना, महालक्ष्मीची मी साकडं घालत असताना, आई मी काय करू म्हणून तिला विचारत असताना मला महालक्ष्मीने सांगितलं की दक्षिणेकडे एका घनदाट जंगलात तू एकांतात जा आणि तिथं साधना कर. म्हणजे महालक्ष्मी आज्ञा करते. नाही आम्हाला महाराजांनी सांगितलं त्यावेळी कळलं. पण आज जाणवतंय की रामकृष्ण परमहंसाशी काली माता बोलत होती. त्यांचे साधक विवेकानंदाने जगाला ओरडून सांगितलं माझ्या गुरूंशी काली माता बोलत होती. त्यांनी रामकृष्णांना विचारलं काली माता तुमच्याशी कशी बोलते. रामकृष्ण सांगतात तू जसा माझ्याशी बोलतोस तशी काली माता माझ्याशी बोलते. त्यांचा शिष्य मोठा होता गुरुला मोठं करण्यासाठी. पण आम्ही कमी पडलो. गगनगिरी महाराजांशी कोल्हापूरची महालक्ष्मी बोलत होती हे सांगण्यात संदर्भात. महाराज त्यानंतर दाजीपूरच्या घराण्यात अरण्यात गेले. आता महाराजांनी त्या अरण्यात कोण असेल हो, कुणी माणसंही नव्हतीच. सगळी हिंस्त्र शापद, वाघापासून सगळी हिंस्त्र शापद तिथे होती. सर्पाच्या जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जाती तिथे वावरत होत्या. गगनगिरी महाराजांची साधना त्यावेळी जर बघितली, गगनगिरी महाराज एकांतामध्ये साधना करत असताना एखादा सर्प गगनगिरी महाराजांच्या मांडीवरून गेला तर गगनगिरी महाराजांना त्याची जाग नव्हती. आणि त्या सापाला आपण एका योगेश्वरांच्या मांडीवर जातोय याचं भान नव्हतं. अशा पद्धतीची गगनगिरी महाराजांची ती साधना होती. गगनगिरी महाराजांची साधना त्यांना ईश्वराला भेटायचं होतं. त्यांना ईश्वर पाहिजे होता. ईश्वराशी तादात्म्य साधण्यासाठी अहो रात्र ते साधना करत होते, नामस्मरण करत होते, ध्यान करत होते. योगातली सगळ्या योगाच्या त्याच्या पार महाराज गेले होते. अगदी अष्टांग योगापासून अष्टयोग सिद्धीच्या पलीकडे हा पोहोचला महाराज, पोहोचलेला योगी. ज्यावेळी आपल्या तपामध्ये मग्न असतो, एकांतामध्ये मग्न असतो, त्यावेळी त्यांचं तप हे केवळ आणि केवळ लोकाधरासाठी करत होतं. त्यांना ईश्वराची भेट घ्यायचीच होती. त्यासाठी वाटेल ते दिव्य त्यांना करायचं होतं. माणसांच्यात आणि त्यांच्यात एवढाच फरक होता की त्यांना देवाशी शक्यतो साधायचं होतं. आम्हाला जर पैशाचा मोह दिसला तर आम्ही त्यासाठी काही दिव्यत्व करायची तयारी करतो. माणूस म्हणून आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. महाराजांनी अखंड साधना केली, ती ईश्वरासाठी केली. तिथल्या लोकांना जाग आली. काही लोक त्यांच्याकडे जायला लागले. चर्चा झाली की या जंगलामध्ये कुणीतरी साधक बसलाय. माणसं जायला लागली. माणसं आपल्या अडचणी सांगायला लागली. महाराजांच्याकडे द्यायला काही नव्हतं. समोर असणारा एखादा खडा उचलायचा आणि त्यांना द्यायचा. मौन अवस्था होती. समोर असलेली माती उचलायची आणि त्यांना द्यायची. समोर असलेल्या झाडाचं पान एखादा खोडायचं आणि त्यांना द्यायचं. तो माणूस घरी जायचा आणि त्याची जी अडचण असेल त्या अडचणीचं निवारण व्हायचं. तो माणूस दुसऱ्याला सांगायचा की या जंगलामध्ये, या अभयारण्यामध्ये एक साधू असा आहे की त्यानं माती दिली तरी गुण येतो, त्यानं दगड छोटा खडा दिला तरी गुण येतो, त्यानं झाडाचं पान दिलं तरी गुण येतो. हा प्रवाद जिकडे तिकडे पसारायला लागला आणि माणसाच्या झुंडीच्या झुंडी त्या जंगलामध्ये जायला लागल्या. मी नम्रतेनं सांगेन, आज एखादी सिद्धी एखाद्याला जर प्राप्त झाली तर त्याचा कधी एकदा लोकात येऊन प्रदर्शन करण्याचं त्याला झालेलं असतंय. आज बुवा आणि बाबांचं पेव फुटलेलं आहे. खऱ्या अर्थानं एखाद्या सत्पुरुषावर बोलत असताना हे डोळ्यासमोर जेव्हा चित्र येतं तेव्हा आमच्यासारख्याला सुद्धा वाईट वाटतं. मी नम्रतेनं सांगेन की आज 21व्या शतकामध्ये आपण वावरत असताना टीव्हीवरल्या चॅनलमध्ये सत्संगाची सुद्धा चॅनल निघाले. अनेक चॅनल आहेत. माणसं बघताना त्यांना वाटतं हे चांगलं की ते चांगलं. मी नम्रतेनं सांगेन